नमस्कार मैत्रिणींनो, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आजचा विषय आहे, आपण आपलं फायनान्शियल प्लॅनिंग कसं करायला हवं स्वतःचं घर घेण्यासाठी, किंवा आपलं फायनान्शियल बजेट कसं सेट केलं पाहिजे, किंवा स्वतःचं घर घेताना आपण काय काय गोष्टी पाळल्या पाहिजेत, किंवा काय काय गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत, किंवा कोणत्या गोष्टींची चौकशी शहानिशा करून आपण घर घेतलं पाहिजे, किंवा घर घेण्यासाठी आपलं फायनान्शियल प्लॅनिंग असेल, किंवा घर हे करणं, ह्या प्लॅनिंगच्या गोष्टी कशा ठेवायला पाहिजेत, मेंटेन करायला हव्यात, हे सर्व गोष्टी आपण आजच्या ब्लॉगमध्ये पाहणार आहे। आणि आपला आधीचा पार्ट 1 म्हणजे आपण जर रेंटेड हाऊसमध्ये राहत असू तर आपलं फायनान्शियल प्लॅनिंग कसं असायला हवं, हा व्लॉग आपल्या चॅनलवर अपलोड झालेला आहे। तर तुम्ही तो पाहिला नसेल तर तिथे जाऊन नक्की एकदा पहा। आज आपण पार्ट 2 शेअर करत आहे। तर चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या पार्ट 2ला। तर आज मी तुम्हाला सांगणार आहे, आपलं जर स्वतःचं घर आपल्याला घ्यायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे, ह्या पहिल्या गोष्टी सांगते। आणि जर आपलं स्वतःचं घर ऑलरेडी असेल तर आपण आपलं फायनान्शियल प्लॅनिंग बजेट कसं ठरवलं पाहिजे हे आज सांगणार आहे। तर सुरुवात करूया। आता जेव्हा आपल्याला स्वतःचं घर घ्यायचं असतं तर तेव्हा आपल्याकडे किमान 20% अमाऊंट, की कमीत कमी 10% ते जास्तीत जास्त 20% अमाऊंट ही आपल्याकडे कॅश स्वरूपात असली पाहिजे। आता कॅश म्हणजे असं नाही की नोटा कॅश असे नाही, तर आपल्या बँकेमध्ये तेवढी एक लमसम अमाऊंट आपल्या रेडी पाहिजे, किंवा आपल्याकडे काही गोल्ड असेल किंवा काही सेविंग्स असतील, हे आपल्याकडे तयार पाहिजेत। म्हणजे साधारण 50 लाखाचा फ्लॅट घेण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 10 लाख रुपये तुमच्याजवळ कॅश असणं गरजेचं आहे। कारण कोणतीही बँक तुम्हाला 100% लोन देत नाही, तर 80% लोन, आणि तेही तुमच्या पेमेंट वाईज, सॅलरी वाईज, किंवा तुमच्या ते EMI तुम्ही पे करू शकाल का, किंवा तुमचे जे खर्च असतात, एक्सपेन्सेस असतात, तुमचं जे बँकेचं स्टेटमेंट असतं, या सर्व दृष्टिकोनातून पाहून, किंवा तुमचा सिबिल स्कोअर असेल, या सगळ्या गोष्टी पाहून तुम्हाला बँक लोन द्यायचं की नाही हे ठरवत असते। तर आता पहिली गोष्ट तुम्ही ही करायची आहे की जर घर घ्यायचा विचार असेल तर पहिल्यांदा तुमचा सिबिल स्कोअर हा व्यवस्थित असायला हवा। कारण जेवढा सिबिल स्कोअर चांगला असेल तेवढं तुम्हाला लोन हे जास्त दिलं जातं, किंवा जेवढा सिबिल स्कोअर चांगला असेल तेव्हा तेवढं कमी व्याजदराने, म्हणजे कमी टक्के व्याजदराने तुम्हाला व्याज मिळत असतं बँकांकडून। आणि तुमचे जे बँक स्टेटमेंट आहेत ते व्यवस्थित तुम्ही मेंटेन केले पाहिजे, किंवा प्रत्येक गोष्ट कॅशमध्ये घेण्याऐवजी तुम्ही ती हप्त्यावरती म्हणजे EMI वरती घेतली पाहिजे, आणि EMI वेळच्या वेळी, महिन्याच्या महिन्याला व्यवस्थित पद्धतीने तुम्ही पे केले पाहिजेत, जेणेकरून तुमचा सिबिल स्कोअर सुधारतो आणि बँकांचा एक विश्वासाचा आपण पात्र होतो की ही व्यक्ती वेळच्या वेळी आपली जी लोन अमाऊंट आहे ती पे करू शकेल, किंवा ही आपले पैसे बुडवणार नाही। अशा पद्धतीने बँकांना आपण तो विश्वास आपल्याकडून प्राप्त करून देणं गरजेचं असतं। आता दुसरी गोष्ट, जेव्हा आपल्याला आपण फ्लॅट घ्यायचा विचार करतो तर आपलं उत्पन्न आहे त्याच्यापेक्षा थोडासा कमी बजेटचा आपण फ्लॅट घेतला पाहिजे, किंवा घर घेतलं पाहिजे, किंवा जमीन घेतली पाहिजे। शक्यतो जमिनीला लोन वगैरे मिळतच नाही, फ्लॅट किंवा रो हाऊसेस वगैरे यासाठीच मिळतं। तर तुम्ही एक गोष्ट नक्की करायला हवी की जर तुम्हाला 1 लाख रुपये पेमेंट असेल तर तुम्ही कमीत कमी 50 लाखाचं घर बघितलं पाहिजे, ना की तुम्ही 1 लाख रुपये कमवता आणि तुम्ही 2 लाखाचं घर बघता, असं नाही केलं पाहिजे। मान्य आहे स्वप्न मोठी पाहिली पाहिजेत, पण स्वप्न एवढी पण मोठी नको की ती आपल्या आवाक्याबाहेर आहेत असं वाटूनच आपण स्वप्न पाहणं सोडून देऊ, तर असं नाही करायचं आपल्याला। तिसरी गोष्ट आहे, जेव्हा तुम्ही एखादी प्रॉपर्टी पाहायला जाल तेव्हा त्याचा सर्च रिपोर्ट घेणं असेल, किंवा त्या गोष्टींमध्ये काही लिटिगेशन्स तर नाही आहेत ना, किंवा रेरा अधिकृत नंबर, किंवा रेराचा अधिकृत नंबर आलेला आहे का, किंवा ही बिल्डिंग किंवा ही जी सोसायटी होणार आहे, फर्म होणार आहे, तर ती लीगल आहे का, ऑथोराईज आहे का, किंवा त्याच्या पाण्याच्या टाक्या म्हणा, किंवा सांडपाण्याची व्यवस्था काय आहे, किंवा एक जमीन दोन लोकांना, किंवा एक फ्लॅट एक प्रॉपर्टी 2 लोकांना विकलेली नाही आहे ना, हे सगळं सर्च रिपोर्ट एखाद्या वकिलाचा सल्ला घेऊन, साधारण थोडी फी तुम्हाला जास्त लागू शकते, म्हणजे 5-10 हजार रुपये तुमचे एक्स्ट्राचे जाऊ शकतात फक्त सल्ला घेण्यासाठी। पण तुम्ही मोठ्या संकटातून, कारण घर घेणं ही काही छोटी गोष्ट नाही आहे, आपल्याकडे जुनी म्हण आहे, लग्न करावं पाहून आणि घर पाहावं बांधून। तर त्याचप्रमाणे जेव्हा घरासाठी आपल्याला मोठी अमाऊंट उभी करायला लागते त्याच्यापुढे हे 5-10 हजार रुपये क्षुल्लक गोष्ट असते, पण ते जर आपण वाचवायला गेलो आणि मोठ्या जर एखाद्या कोणत्या गोष्टीमध्ये अडकलो तर ती गोष्ट धोकादायक असू शकते। त्याच्यामुळे प्रॉपर वकिलाचा सल्ला घेऊन तुम्ही ती प्रॉपर्टी किंवा त्याचे सर्च रिपोर्ट तयार करून घेणे गरजेचं असतं।
त्यानंतर तुम्ही जेव्हा बँकेमध्ये लोन ह्याच्यासाठी जाता तेव्हा तुमचे सगळे कागदपत्र तयार असणं गरजेचं आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक स्टेटमेंट किंवा तुमचे लाईट बिल असतील किंवा अजून कोणत्या गोष्टी असतील ह्या सगळ्या, किंवा तुम्ही IT रिटर्न्स भरलेले हवेत. हे सगळे गोष्टी, तुम्ही बेसिक गोष्टी असतात त्या तुम्ही फिल केलेल्या पाहिजे. तसेच प्रधानमंत्री आवास योजना अशा सबसिडी वगैरे गव्हर्नमेंट आपल्याला म्हणजे ॲप्रूव्ह करून देतं. किंवा महिलांच्या नावावरती घर घेतल्यानंतर 50% सूट असे किंवा 2 ते 3% तुम्हाला थोडीफार मदत केली जाते. असे बरेचसे गव्हर्नमेंटचे पण काही हे असतात. किंवा तुम्ही म्हाडाचे फॉर्म फिल करून त्यातून तुम्ही तुमची प्रॉपर्टी किंवा घरं वगैरे घेऊ शकता. अशा बऱ्याचशा गोष्टी इन्क्वायरी करून आपण बऱ्याच ठिकाणी माहिती काढून ह्या गोष्टी करायला हव्यात. कारण जर तुम्ही अगदी डायरेक्ट गेलात आणि प्रॉपर्टी बुकच करून आलात आणि नंतर जर लक्षात आलं की ह्या गोष्टी अशा आहेत किंवा काही लिटिगेशन्स आहेत, तर तुम्हाला ते पुढे जाऊन त्रासदायक होऊ शकतं. किंवा तुम्ही रिडेव्हलपमेंटमध्ये तुम्ही घर बुक करताय का, नवीन बिल्डिंग आहे किंवा अजून काही आहे, या सगळ्या बारीक गोष्टींची तपासणी करणं गरजेचं आहे. आता आपण वळूया पुढच्या गोष्टीकडे, ते म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग. आता मी तुम्हाला मगाशी सांगितल्यानुसार तुमच्याकडे 10 ते 20% कॅश अमाऊंट असणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही लोन बँक तुम्हाला कसं ॲप्रूव्ह करते हे पण गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्ही जेव्हा रेंटच्या घरात असता तेव्हा थोडीफार सेविंग तुम्ही करायला हवी, की जेणेकरून एक मोठा बंच तुमच्याकडे तयार होईल आणि जेणेकरून तो तुम्हाला जेव्हा घर घ्यायचं आहे किंवा काही प्रॉपर्टी घ्यायची आहे त्या काळामध्ये तो तुम्हाला हे होईल. अशा पद्धतीने किंवा कोणत्याही पतपेढी किंवा ज्या अशा नॅशनलाइज बँका नसतात त्या अशा ठिकाणावरून लोन घेणं किंवा अशा काही गोष्टीमध्ये, किंवा तुम्ही काही जण गोल्ड लोन वगैरे करतात, या गोष्टींमध्ये हे खूप जास्त रिस्की गोष्टी असतात. त्याच्यामुळे नॅशनलाइज प्रॉपर मल्टीनॅशनल, मल्टी शेड्यूल वगैरे अशा म्हणजे मल्टी शेड्यूल किंवा ह्या आपण म्हणतो ना नॅशनलाइज बँकांमध्ये वगैरे जाऊन तुम्ही छान पद्धतीने हे तुमच्या सगळ्या प्रोसेस केल्या पाहिजेत. अजून एक गोष्ट लक्षात कायम घेतली पाहिजे की जेव्हा आपण EMI यापूर्वी आपण फक्त रेंट पे करणार असतो आणि काही जेव्हा आपण घर घेतो किंवा प्रॉपर्टी घेतो त्यानंतर आपल्याला रेंटेड हाऊस प्लस EMI असं दोन्ही गोष्टी पे करायला लागतात. आता ठीक आहे, जर तुमची प्रॉपर्टी ही रेडी पोझिशन असेल तर तुम्हाला तो एक खर्च वाचतो की तुमचं रेंट कमी होऊन जातं आणि फक्त तुम्हाला EMI राहतो. पण जर तुम्ही रेंटेड हाऊसमध्ये राहून अंडर कन्स्ट्रक्शन जर प्रॉपर्टी बुक केलेली असेल तर तिकडे तुमचा EMI आणि इकडे रेंट अशा दोन्ही पद्धतीचं तुम्हाला कॉम्बिनेशन साधणं हे खूप अवघड जाऊ शकतं. त्यामुळे कमीत कमी 3 महिन्याचा रेंट आणि 3 महिन्यांचा EMI आपल्याकडे हा सेविंगमध्ये राहायला हवा. आणि इतर आपला जो महिन्याचा खर्च आहे किंवा आपला इतर गोष्टींचा खर्च आहे तो तर वेगळा राहिलाच पाहिजे. जेणेकरून काही वाईट घटना घडलीच, नोकरी जाणे किंवा इतर आजारपण आलं किंवा अजून काही कोणत्याही वेळ काळ सांगून येत नसते, त्या दृष्टिकोनातून आपल्याकडे ही मोठी अमाऊंट आपल्याकडे सेविंगला असली पाहिजे की जेणेकरून आपण किमान 2-3 महिने हालचाली करून पुढचा इन्कम सोर्स जनरेट करेपर्यंत आपल्याकडे ती अमाऊंट असायला हवी. पण जर तुम्ही असं काही सेविंग न ठेवता किंवा काही, तर ते तुम्हाला जास्त रिस्की होऊ शकतं. तर आणि आता जे आपण हॉटेलिंग असतं, मूव्ही पाहायला जाणं असतं किंवा वायफट शॉपिंग करणं असतं, ह्या सगळ्या गोष्टींवर त्या काळात निर्बंध घालता यायला हवेत तुम्हाला. कारण कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करणं ही छोटी गोष्ट नसते सर्वसामान्य लोकांसाठी, तरी किमान ही गोष्ट सामान्य नसते. त्याच्यामुळे बऱ्याचशा खर्चांवरती तुम्हाला स्वतःवर निर्बंध घालता यायला हवेत की त्यातून होणारी चिडचिड, मानसिक तणाव, ही सगळं गोष्टी सहन करण्याची तुमच्याकडे कॅपॅबिलिटी हवी. तेव्हा तुम्ही या गोष्टी इझिली पार पाडू शकता. नाहीतर एकदम काय जीव मुठीत धरून आपण प्रयत्न करतोय आणि त्यामुळे आपल्याला जास्त थकायला होतं आहे की नको आहे आता, हे खूप आपण ॲडजस्टमेंट करतो आहे, ह्या सगळ्या गोष्टी जर सहन होण्याच्या पलीकडे असतील तर तुम्ही कदाचित हा विचार करूनच निर्णय घ्यायला हवा. कारण बऱ्याचदा असं होतं की 5-5, 10-10 रुपयाचा आपण विचार करतो की नको, ही गोष्ट नको घ्यायला, आणि ते अगदी करणं साहजिकच आहे, ते बरोबर आहे. कारण ह्या गोष्टी जेव्हा आपल्याला एखादी मोठी गोष्ट अचीव करायची असते तेव्हा छोट्या छोट्या गोष्टींवरती बंधनं आणायला लागतात, छोट्या छोट्या गोष्टींसाठी सॅक्रिफायसेस करायला लागतात आणि ते केल्यानंतर जे आपण फळ आपल्याला मोठं फळ मिळतं त्याचा आनंद हा शब्दातही सांगता येत नाही. अशा पद्धतीच्या या गोष्टी असतात. त्याच्यामुळे कमीत कमी तुमच्याकडे 10 ते 20% कॅश अमाऊंट असणं, बँका व्यवस्थित चांगल्या ठिकाणी तुम्ही हे करणं, गोल्ड लोन करत असाल तर किती टक्के व्याजदराने मिळतं आहे किंवा ते गोल्ड आपलं सुरक्षित राहणार आहे का, या सगळ्या गोष्टींची चौकशी केलेली पाहिजे. आता काही जण लोक सोनं मोडून वगैरे हे गोष्टी करतात, तर असं चुकूनही करायचं नाही आहे. गोल्ड लोन वगैरे अशा बँकांच्या चांगल्या ऑफर असतात, तिथे तुम्ही जाऊन चौकशी करून गोल्ड लोन करू शकता.
पण जर तुम्ही सोनं नाणं मोडून जर ह्या गोष्टी करत असेल तर भविष्यात तेवढं सोनं आपण पुन्हा बनवू शकू का? आणि जर बनवलंच तरी आजच्या ज्या रेटला आपण खरेदी केलेलं आहे त्या रेटने उद्या मिळेल का? म्हणजे साधारण 10 वर्षांपूर्वी 30 ते 40 हजार रुपये प्रति तोळा सोनं मिळत होतं आणि आता तेच 1.5 लाख, 1,60,000, 65,000 अशा दरामध्ये एक तोळा सोनं मिळत आहे. म्हणजे 10 ग्रॅमचा रेट तेवढा आहे. तर आपण आज जर 30,000 रुपये 1 तोळा म्हणजे 10 ग्रॅम अशा दराने जर सोनं केलेलं असेल तर आपल्याला भविष्यामध्ये तेवढं सोनं करण्यासाठी किती अमाऊंट लागेल हा सर्व सारासार विचार करून या गोष्टींचा अगदी घरातल्यांना या गोष्टीमध्ये समाविष्ट करून घेऊ. मग आपली पत्नी असेल किंवा आपले मिस्टर असतील, मुलं असतील किंवा आईवडील असतील. जर तुम्हाला साथ देणारी एखादी खंबीर व्यक्ती असेल म्हणजे पतीला पत्नी किंवा पत्नीला पती, तर या दोघांमध्ये म्युच्युअल अंडरस्टँडिंगने तुम्ही या सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत. त्याच्यामध्ये तिसऱ्या व्यक्तीला इन्व्हॉल्व करून घेण्याची काहीच गरज नसते. कारण जेव्हा आपण एखाद्या चांगल्या गोष्टीमध्ये जेव्हा जास्त मेंबर्स ॲड करून घेतो तेव्हा प्रत्येकाचे वेगवेगळी मतं असतात. त्याच्यामध्ये मनं दुखावली जाणं असेल किंवा माझ्या मताचा आदर केला जात नाही अशी फिलिंग कुणालाही न येऊन देता हे गोष्टी पती पत्नीमध्ये संवाद साधून तुम्ही या गोष्टी करायला हव्यात. आता हे सगळं आपलं फायनान्शियल प्लॅनिंगबद्दल झालं आणि जेव्हा आपण स्वतःचं घर घेणार असतो तेव्हा काय काय गोष्टी करायच्या याबद्दल सर्व सांगितलं आहे. आणि कधी पण जेव्हा आपण डॉक्युमेंट तयार करून घेतो, जेव्हा आपण एखादी प्रॉपर्टीचं टोकन अमाऊंट देतो तेव्हा कोणताही व्यवहार करताना तुम्ही चेकनी किंवा बँक स्टेटमेंट वगैरे अशा पद्धतीनेच करायचा. कधी कॅशमध्ये व्यवहार करायचा नाही आहे. जेव्हा तुम्ही कॅश अमाऊंट देता तेव्हा तुमच्याकडे बिल्डरने दिलेली स्लिप जर सोडली तर असे कोणताही पुरावा नसतो. त्याच्यामुळे शक्यतो प्रत्येक ठिकाणी तुम्ही कॅशनी व्यवहार न करता तुम्ही चेक असेल किंवा अशा ज्या गोष्टींचे आपल्याकडे प्रूफ राहतील, बँक स्टेटमेंट राहील अशा पद्धतीने तुम्ही व्यवहार करायला हवेत. आणि आता कायमच जेव्हा आपण बिल्डरला एक सम अमाऊंट आपण पे करतो त्यानंतर त्याच्याकडून स्लिप घेणं, पावती घेणं ह्या गोष्टी अगदी काटेकोरपणे पाळायच्या आहेत. त्यानंतरच जेव्हा आपण आर्थिक व्यवहार करत असताना आपल्याबरोबर एक विश्वासातली व्यक्ती कायम सोबत असावी. कारण आजकालचं जग इतकं फसवं निघालेलं आहे. आपण इझिली कुणावरच विश्वास ठेवू शकत नाही आणि आपण जो कष्टाचा घामाचा पैसा असतो तो अशा कोणत्याही तिराहित व्यक्तीच्या हाती देताना 10 वेळा विचार करायला हवा असं माझं पर्सनली मत आहे. अजून ह्या झाल्या सर्व आपल्या घर घेतानाच्या गोष्टी. प्रत्येक डॉक्युमेंटेशन जे असेल ते 2-2, 3-3 वेळा वाचणं गरजेचं आहे. अनुभवातील व्यक्ती असतील, वकील असतील किंवा CA लोक असतील किंवा अजून आपल्या जर ओळखीमध्ये असं कोणी तज्ज्ञ व्यक्ती असेल तर त्यांच्याकडून ते तपासून घ्यायला हवेत. हे सगळं झालं. आता त्यानंतर जेव्हा तुम्ही घर घेता, स्वतःचं खरेदी करून होतं तुमचं, त्यानंतर जेव्हा पोझेशनची वेळ येते तेव्हा प्रत्येक बारीक सारीक गोष्टी की जे आपण आपल्याला करारामध्ये म्हणजे जे आपला घराचा आपण हे बनवतो त्यामध्ये तुमचं ते सगळं आलेलं आहे का? जे बिल्डर प्रोव्हाइड करणाऱ्या गोष्टी होतात त्या तिने सगळ्या प्रोव्हाइड केलेल्या आहेत की नाही, ह्या सगळ्या बेसिक गोष्टी तुम्ही चेक करून घ्यायला पाहिजेत. त्याचसोबतच जर घरामध्ये काही गोष्टी कमी जास्त असतील तर त्या रिपेअर करून घेतल्यानंतरच त्यांच्याकडून सगळं हे करून घ्यायचं. आणि NOC कायमच त्यांच्याकडून बिल्डरकडून घ्यायची. साधारण 1 ते 1.5 वर्षामध्ये मिळते. काही जण पोझेशनच्या वेळी किंवा पोझेशननंतर 1-2 महिन्यामध्ये पण बिल्डर लोक NOC प्रोव्हाइड करतात. NOC घेतली म्हणजे या जागेचे, प्रॉपर्टीचे किंवा मालमत्तेचे तुम्ही कायदेशीर वारसदार किंवा कायदेशीर मालक आहात हे सिद्ध झालेलं असतं. त्याच्यामुळे कोणतीही गोष्ट खरेदी केल्यानंतर प्रॉपर्टी संदर्भातील NOC घेणं कायदेशीररित्या अगदी गरजेचं आहे. आणि जेवढं तुमच्याकडे NOC किंवा लिगल डॉक्युमेंटेशन व्यवस्थित असेल तेव्हा ती प्रॉपर्टी जेव्हा सेल करावी लागते किंवा विकणार असतो आणि ती विकून आपण नवीन गोष्ट खरेदी करणार असतो, प्रॉपर्टी खरेदी करणार असतो, त्यावेळी आपल्याला ह्या गोष्टी फार इझी जातात आणि आपल्या प्रॉपर्टीला योग्य तो दर मिळाला जातो. म्हणजे जर तुम्ही आत्ता 50 लाखाला फ्लॅट घेतलेला असतो तर काही दिवसांनंतर तो 70 लाख, 75, 80, 90, 100 म्हणजे 1 लाख, 1 कोटी अशापर्यंत त्याची अमाऊंट तुम्हाला मिळू शकते. पण जर तुमचे डॉक्युमेंट्स, कागदपत्र जर व्यवस्थित नसतील, व्यवस्थितपणे ते म्हणजे काय म्हणतात आपल्याकडे प्रूफ नसतील तर तुम्हाला ते अवघड जाऊ शकतं. ही सर्व काळजी आपण जेव्हा फ्लॅट घेणार आहोत किंवा प्रॉपर्टी घेणार आहोत तेव्हा पाळायला हव्यात. आता आपण वळूया या गोष्टीकडे की जेव्हा आपल्याकडे स्वतःचं घर असतं तेव्हा आपण फायनान्शियल प्लॅनिंग कसं करायला हवं. तर फायनान्शियल प्लॅनिंग करताना आपल्याकडे मी पहिला रूल सांगितल्यानुसार की आपल्याकडे जर आपण ॲट अ टाईम EMI पे करणार असू आणि रेंट पण, कारण आत्ता ऑलरेडी जर अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी आहे तर EMI आणि रेंट दोन्ही चालू असणार आहे. पण जर फक्त आता तुम्ही रेडी पोझिशन फ्लॅट घेतलेला आहे, तुम्ही त्यामध्ये मूव्ह झालेले आहेत
तर तुम्ही तेव्हा किमान 3 ते 5 महिन्यांचा EMI जाईल एवढा EMI सेविंगमध्ये टाकून उरलेला घर खर्च असेल, पेट्रोल असेल, दूध असेल, सिलेंडर असेल किंवा इतर आपले नैमित्तिक खर्च असतील, हे सर्व त्यामधून किंवा मुलांच्या शाळांचे खर्च असेल हे त्यामधून निघतील, अशा पद्धतीने तुम्ही नियोजन करायला हवं. आणि जे वायफट खर्च असतात त्याच्यावरती तुम्ही निर्बंध घालायला हवेत. ज्या गोष्टी अत्यावश्यक आहेत त्या खर्च करणं गरजेचं आहे, पण ज्या अनावश्यक खर्च आहेत तिथे तुम्ही थोडासा लगाम घालायला हवा. कारण साधारण जर तुम्ही 3 वर्षामध्ये थोडा जरी सेविंग करणं किंवा बचत करणं या गोष्टी जर शिकलात तर बरीचशी अमाऊंट म्हणजे 20-20, 30-30 वर्ष आपण जे लोन फेडत असतो तर ते आपण लवकरात लवकर फेडू शकू. आणि कायम बँकांमध्ये जाऊन एक चौकशी करायची आहे की दरवेळी 12 महिन्यांचं 1 वर्ष असतं, त्यानुसारच 12 हप्ते आणि एक एक एक्स्ट्रा हप्ता भरायचा, म्हणजे 13वा हप्ता जो आपण भरणार आहे त्याने बराचसा आपला लोनचा नंबर कमी होण्यास मदत होते. टेन्युअर आपण कमी करून घेतला पाहिजे, म्हणजे जे आपण 20 वर्षांसाठी 25 वर्षांसाठी लोन अमाऊंट पे करणार असतो बँकेला तर ती आपण कमी कमी करून चा हप्ता म्हणजे जी हप्त्याची अमाऊंट जी आहे EMIची म्हणजे 20,000 असतील, 30,000 असतील, 40,000 असतील, ती कमी न करून घेता आपण त्याचा टेन्युअर म्हणजे कालावधी कमी करून घेतला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला लोन शक्य तितक्या लवकर फेडता येईल आणि तुमचे बरेचसे पैसे वाचतील. म्हणजे साधारण बँकांकडून जर तुम्ही 50 लाखाचं लोन घेतलं तर साधारण तुम्ही त्याच्यावरती 75 लाख रुपये त्याला विथ मुद्दल घेतलेली अमाऊंट सहित तुम्ही पे करणार असतात. 20 ते 25% अमाऊंट आपल्याला एक्स्ट्रा पे करावी लागते बँकेला. तर अशा काही गोष्टी तुम्ही प्रॉपर CAकडून किंवा वकिलांकडून मार्गदर्शनाखाली किंवा बँकेमध्ये कोणी चांगली ओळखीची लोकं असतील त्यांच्याकडून सल्ले घेऊन व्यवस्थित ते निर्णय घ्यायला हवेत. कारण जसं आपण घर आयुष्यात एकदाच बांधतो, त्यानंतर प्रॉपर्ट्या होत राहतात किंवा आपण आपल्या कॅपेबिलिटीनुसार बनवत राहतो, पण पहिलं घर घेणं ही खूप जोखमीची गोष्ट असते की त्यात अनुभव नसतात. अनुभवातून आपण शिकत जातो, टक्के टोनपे खातो तेव्हा आपल्याला ह्या गोष्टी शिकायला मिळतात आणि आपण शिकत जातो. पण ह्या गोष्टी शिकताना तुम्ही कायम एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, डोळे झाकून विश्वास न ठेवणं, आर्थिक व्यवहार करताना सावध असणं, कागदपत्र असतील, लिगल डॉक्युमेंटेशन असतील ते 2-2, 3-3 वेळा वाचून घेणं, एखाद्या तज्ज्ञ व्यक्तींची त्या गोष्टीमध्ये मदत घेणं, हे सगळ्या गोष्टी चेक करून घ्यायला हव्यात. ह्या गोष्टी जर तुम्ही चेक करून घेतल्या तर तुम्हाला बरेचसे फायदे होतात. तसेच रेरा सर्टिफिकेट असणं किंवा जे तुमचे सर्टिफिकेट लागतात किंवा आजकाल रेरामुळे एवढं सगळ्या गोष्टी सोप्या झाल्यात की बिल्डर लॉबी आपल्याला फसवू शकत नाही. त्याच्यामुळे तिथे जाऊन रेराचे नंबर असतील त्याच्यावरून ती तुम्ही चौकशी करणं, त्या ठराविक प्रोजेक्टबद्दल माहिती काढणं, या गोष्टी तुम्ही करायला हव्यात. सर्च रिपोर्ट घेणं किंवा IGR सारखी वेगवेगळी माध्यमं असतात, तिथे आजकाल वकिलांच्या सल्ल्याशिवाय देखील आपण IGRवरून सर्च रिपोर्ट तयार करणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो. तर इथे आपण काय म्हणायला हवं की जरी आपण आपण आर्थिक साक्षर नसलो किंवा आपल्याकडे शिक्षण थोडं जरी कमी असेल तरी आपण अनुभवातून किंवा इतर लोकांच्या सांगण्यात न येता जे चांगले खरंच आपले हितचिंतक असतात त्यांच्याबद्दल आदर बाळगून आपण ते सल्ले स्वतःवर अप्लाय केले पाहिजेत, चांगल्या गोष्टी घेतल्या पाहिजेत. पण कधीही ह्या जेव्हा कोणती मोठी खरेदी करणार असू तेव्हा किमान 2-2, 3-3 वेळा व्यवस्थित विचार करून त्या करायला पाहिजेत. कारण पूर्वी एखाद्याला शब्द दिल्यानंतर ती कामं होत होती, पण आता असं काही राहिलेलं नाही आहे. त्याच्यामुळे विश्वासपूर्ण आणि विश्वासार्ह लोकांकडूनच आपण ह्या गोष्टी करून घेतल्या पाहिजेत. आणि जेव्हा आपण घराचं प्लॅनिंग करतो म्हणजे एकीकडे आपले EMI हप्ते चालू असतात, वास्तुशांती, इंटेरियर या सगळ्या गोष्टी असतात. आता इंटेरियर करतानाचा एक गोष्ट इथे मी तुम्हाला आवर्जून सांगावीशी वाटते. एक मोठी अमाऊंट 17-18 लाख रुपये, 7-8-10 लाखापर्यंत लोक फर्निचरची अमाऊंट इंटेरियर डिझायनरला पे करतात. त्यापेक्षा आजकाल Pinterest असेल किंवा इतर अशा वेबसाईट आहेत की बऱ्याच ठिकाणाहून तुम्हाला योग्य ती फर्निचर किंवा तुम्ही इंटेरियर कसं केलं पाहिजे ते आयडिया मिळत असतात. मग जर तुम्ही कार्पेंटरी लोकांकडून ह्या गोष्टी जर त्यांना पूर्ण व्यवस्थित एक्सप्लेन करून आणि चांगल्या क्वालिटीचं उच्च दर्जाचं जर तुम्ही त्यांना साहित्य असेल फर्निचरचं ते जर तुम्ही प्रोव्हाइड करून घेतलं तर कदाचित तुमचा तो खर्च बऱ्यापैकी कमी होऊ शकतो. म्हणजे आपण या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत की झगमगाटाच्या दुनियेपेक्षा आपण अनुभव किंवा आपल्याला वेगवेगळ्या स्रोतातून आपल्याला माहिती कशी काढता येईल आणि आपण त्या कमी खर्चामध्ये व्यवस्थित चांगल्या क्वालिटीचं चांगल्या दर्जाचं काम कसं करून घेऊ शकतो हे पण पाहिलं पाहिजेत. इंटेरियर लोकांबद्दल माझं काही वाईट मत नाही आहे, पण जर आपण तेवढं पे करू शकत असेल तर निश्चितच पे करायला पाहिजे. पण जर आपलं तेवढं नसेल तर आपण ती अमाऊंट वाचवून आपण आपल्या बुद्धिमत्तेला वाव देऊन किंवा आपल्या कल्पनाशक्तीला वाव देऊन कोणत्या पद्धतीचं छान गोष्टी करता येईल, जसं गृहिणी
टाकाऊतून टिकाऊ वस्तू बनवत असतात किंवा शिळं राहिलेलं अन्न कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने युटिलाइज केलं पाहिजे किंवा त्या पद्धतीने जेव्हा अप्लाय करतात, तसंच काही गोष्टीमध्ये गृहिणींचा देखील सल्ला घेतला पाहिजे. कारण बचत कशी करायची हे गृहिणी चांगल्या रीतीने सांगू शकतात, असं माझं तरी पर्सनली मत आहे. त्याच्यामुळे त्यांचाही सल्ला घ्यायला हवा. बेसिक गोष्टी असतात की आपण त्या स्वतः विचारात घ्यायला हव्यात आणि त्या अप्लाय करायला हव्यात. कारण घर घेताना तुम्ही जेवढं सावध असाल, काय म्हणतात ना, सावध तो सुखी. म्हणजे जो व्यक्ती कोणत्याही प्रत्येक निर्णयामध्ये जेव्हा सावधपणे निर्णय घेत जातो, तो आयुष्यभर सुखी राहतो. कारण जेव्हा आपण सावधानतेमध्ये निर्णय घेतो तेव्हा आपण आयुष्यभरासाठी सुखी असतो. पण जर आपण बेसावध असू आणि जर आपण कोणत्या गोष्टीमध्ये अडकत गेलो तर आपण तिथे जास्त दुःखी होतो किंवा टेन्शन्स आपले वाढत जातात. त्यापेक्षा प्रत्येक गोष्ट घेताना विचारपूर्वक घेतली पाहिजे. आणि आता आर्थिक नियोजन करताना दरवेळी आपण 100% जो फॉर्म्युला असतो 25-25-25 असे 4 टप्प्यामध्ये विभागले जातात. पण जेव्हा आपण घर घेतो, EMI मोठा असतो, त्यामुळे 50% बंच हा डायरेक्ट पगारातून आपल्या सेव्हिंगला गेला पाहिजे आणि उरलेल्या 50%मध्ये घर खर्च असतील, हॉस्पिटल असेल, सिलेंडर असेल किंवा पेट्रोलचा खर्च असेल, मुलांच्या शाळांचे खर्च असतील किंवा इतर कोणतेही ज्या तुमच्या गरजा आहेत त्यावर तुम्ही भर दिला पाहिजे. किमान स्वतःचं घराचे व्यवस्थित हप्ते फिटेपर्यंत किंवा एक मोठी अमाऊंट जेव्हा आपल्याला बिल्डरला 20% पे करायला लागते तोपर्यंत तरी किमान. कारण जर तुम्ही खर्चावर निर्बंध न आणता फक्त खर्च करत राहिलात तर या गोष्टी अशक्य आहेत. शक्यतो बचत करूनच या गोष्टी करणं शक्य होतं. म्हणून 50% अमाऊंट डायरेक्ट सेव्हिंगला गेली पाहिजे आणि उरलेल्या 50%मध्ये आपण बाकीचे खर्च भागवले पाहिजेत, असं माझं पर्सनली मत आहे. आता जेव्हा तुम्ही एखादी प्रॉपर्टी घेता तेव्हा इन्शुरन्स त्यावेळी घेणं गरजेचं आहे. मी तरी आजपर्यंत घेतलेला नाही आहे. आम्हाला बँकेकडून एक होम इन्शुरन्सच्या संदर्भातला आम्ही एक इन्शुरन्स घेतलेला आहे. कारण तो बँका प्रोव्हाइड करतात, त्याचे आपल्याला हप्ते फेडायचे असतात, ती एक अमाऊंट आपल्याला पे करायची असते. तो घेणं गरजेचं आहे. कारण जर भविष्यात घर होण्याआधी आपल्याला म्हणजे आपल्या घरातल्या व्यक्तीला किंवा काही प्रॉब्लेम आलेच तर आपल्याला बँकेचा तेवढा सपोर्ट मिळतो. अशा सगळ्या गोष्टी हे खूप काळजीपूर्वक करायला पाहिजे. कारण या गोष्टींमध्ये पण बरीचशी फसवणूक चालते. तर या गोष्टी आपण समजून घ्यायला पाहिजेत आणि जेव्हा आपण कोणत्याही गोष्टी समजुतीने करतो तेव्हा पुढचा 90% त्रास आपला वाचणार असतो. अनुभवातून माणूस शिकत जातो. त्यामुळे बरेचसे चांगले वाईट अनुभव आपल्याला अनुभवायला मिळतात. कधी बिल्डर लॉबीमधून आपल्याला सांगण्यात येतं की तुम्हाला साधारण 2-3 महिन्यामध्ये किंवा 2 वर्षामध्ये पोझिशन मिळेल. मग तेवढी खरंच ते देतात आहे का? जर नसेल देत तर मग त्या येणारे ते आपले रेंट असतील किंवा या गोष्टी असतील तर त्या बिल्डरने पे करायचे असतात. असे बरेचसे लॉ आपल्याला त्या करारनाम्यामध्ये आपल्याकडून लिहून घेतले जातात, त्यावर आपल्या सह्या असतात. ते सगळं काळजीपूर्वक आपला जे दस्तऐवज आपण बनवलेला आहे तो वाचून घेणं, तज्ज्ञ व्यक्तींकडून तो तपासून घेणं, त्यातले जर काही मुद्दे पटत नसतील तर त्याबद्दल बिल्डरला किंवा बिल्डरच्या माणसांना विचारून घेणं, हे आपली सगळ्यात मोठी पहिली पायरी आहे आपण. त्यामुळे कायमच कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करताना असू दे किंवा वाहन खरेदी करताना असू दे किंवा इतर कोणतीही मोठ्यात मोठी खरेदी करताना असू दे, प्रत्येक वेळी शहानिशा करून ह्या गोष्टी खरेदी करायला हव्यात, असं माझं पर्सनली मत आहे. आता मला एवढंच सांगायचं आहे की कोणतीही गोष्ट घेताना कायमच वाचून, सर्च करून, अनुभवी व्यक्तींना भेट देऊन ह्या गोष्टी आपण करायला हव्यात. आणि सेविंग करताना कायमची 50% आपण अमाऊंट टाकणार आहे ती एकाच ठिकाणी न गुंतवता ती वेगवेगळ्या ठिकाणी, मग काही FD स्वरूपात, RD स्वरूपात, म्युच्युअल फंडिंग असेल किंवा इतर काही बँकाच्या स्कीम असतात, अशा चांगल्या नॅशनलाइज बँकांमध्ये तुम्ही त्या गुंतवणुकी केल्या पाहिजेत. जसं घरगुती आपल्या स्त्रिया असतात त्या BC असेल किंवा अजून त्यांच्या काही किट्टी पार्टीमधून त्या ज्या अमाऊंट बाजूला टाकत असतील त्याचे व्यवस्थित योग्य नियोजन करता आलं पाहिजे तुम्हाला. एकच ठिकाणी अमाऊंट गुंतवून, ती पण विश्वासार्ह बँक असेल तर ते ठीक आहे, नसेल तर तिथे आपण धोकादायक परिस्थितीत जाऊ शकतो. त्याच्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी थोडी अमाऊंट 50%मधली डिवाईड करून व्यवस्थित तुम्ही ठेवून जास्त इन्कम सोर्स कसा जनरेट होईल, उत्पन्नाचे वेगवेगळे मार्ग कसे तयार होतील, असे तुम्ही सोर्स निर्माण केले पाहिजेत, तपासले पाहिजेत. अशा पद्धतीने घर घेणं खूप अवघड गोष्ट नाही आहे, पण वाटते तितकी सोपी पण नाही आहे. अशा पद्धतीने विचार करून योग्य काळजी घेतलं पाहिजे. तुम्हाला तुमच्या नवीन घरासाठी खूप खूप शुभेच्छा. जर तुम्हाला काही वाटत असेल तर रेराचे एक अधिकारी आहेत, त्यांचा एक YouTube चॅनल आहे, तिथे जाऊन तुम्ही नक्की फॉलो करा. आत्ता मला त्यांच्या चॅनलचं नाव आठवत नाही आहे, पण मला आठवल्यास मी इथे कुठेतरी शेअर करेल वरती खाली किंवा कुठे. तर त्या अधिकाऱ्यांनी बरेच वर्ष रेराच्या यामध्ये क्षेत्रामध्ये खूप अनुभवी आहेत ते, त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. तिथे तुम्ही
जाऊन चेक करा. किंवा एक साळुंके मॅडम म्हणून आहेत, त्या पण रेरा कन्सल्टंट आहेत, ॲडव्होकेट आहेत त्या. त्यांचे पेजेस आहेत इंस्टाग्रामवरती वगैरे, तिथे जाऊन तुम्ही त्यांना फॉलो करा, त्यांचे सल्ले ऐका. त्यांच्याशी जर तुम्हाला काही मसलत करायची असेल ते करा. हे मला कोणतंही पेड प्रमोशन किंवा त्या कोणतं हे नाही आहे, पण सांगायचा उद्देश असा आहे की जी समाजात चांगली चांगली लोकं आहेत, अनुभवी लोकं आहेत, त्यांच्यापर्यंत तुम्हाला कसं पोहोचता येईल किंवा मला काही आयडिया असेल तर ती मी तुम्हाला कशी सांगू शकते, यासाठी मी तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही जाऊन चेक करू शकता आणि योग्य ती काळजी घेऊन तुम्हाला नवीन घरासाठी हार्दिक शुभेच्छा. आणि अशी छान छान प्रगती करत राहा. जर काही यामध्ये चुकीच्या गोष्टी वाटल्या असतील तर त्या इथेच सोडून द्या, चांगलं आहे ते घेऊन पुढे जा. चला बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.